सातत्याने मागणी व्हायची की ही कालावधी आपण वाढवली पाहिजे, जेणेकरून थेट मासेमारीवर आणि मत्स्य उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होईल। गुजरात सारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीची बंदी कालावधी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये चांगला परिणाम त्यांच्या उत्पादनावर झालेला आहे। साधारण हा जो कालावधी असतो तो प्रजननाचा असतो आणि त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये अगर आपण मासेमारी केली तर आपल्याला छोटे मासे मिळणं किंबहुना दर्जेदार मासे मिळण्यावर अतिशय अडचणी होतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मच्छीमार समाजाचं होतं आणि म्हणून वर्षानुवर्ष असणारी ही जी काय त्यांची मागणी आहे ते कालावधी वाढवा, पिढ्यानपिढी ही जी कालावधी आहे ते कालावधी वाढवा। या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याचबरोबर किनारपट्टी भागातले जेवढे महायुतीचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सगळ्यांची समन्वय साधल्यानंतर आज महाराष्ट्र राज्यामध्ये मच्छीमार बंदीची कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आता अधिकृत पद्धतीने असणार आहे। अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आमच्या खात्याच्या माध्यमातून काही तासामध्ये निघेल। या कालावधीमध्ये आता आपण कालावधी 16 दिवसांनी वाढवतोय, पण अन्य काही राज्यांमध्ये आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, त्या राज्यामध्ये मासेमारी लवकर सुरू होते, पण तरीही त्या 15-16 दिवसामध्ये जिथे आता आपल्याकडे बंदी असेल तिथे अगर कोणीही अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या मच्छीमारांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर कडक ते कडक कारवाई करण्याची तयारी ही आमच्या मत्स्य खात्याची आहे। हेही या निमित्ताने मी मुद्दामून सांगू इच्छितो।